नमस्कार मित्रांनो, मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. मार्केट आवरमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आशा करतो आपण सगळे स्वस्त आणि मस्त असाल. तर मित्रांनो, रिझल्ट सीझन हा सुरू झालेला आहे. बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट आलेले आहेत. तर याचं विश्लेषण आपण करूया. त्यानंतर मार्केट सध्या कुठल्या पोझिशनला आहे ते पाहूया. जागतिक बाजाराची काय परिस्थिती आहे ते पाहूया. आणि भारतीय मार्केटसाठी कुठले महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत ते आपण पाहूया. आणि मार्केट वाढण्यासाठी कुठले कुठले घटक इथून पुढे कारणीभूत असतील आणि मार्केटला जर खाली जायचं असेल तर कुठल्या घटकांमुळे ते खाली जाऊ शकतं आणि शेवटी आपल्याला काय करायचं या मार्केटमध्ये, या सिच्युएशनमध्ये आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे. आणि त्याचबरोबर सोनं आणि चांदी जे सध्या सध्या सगळ्यात चर्चेची कमोडिटी असेल तर ती सोनं आणि चांदी. याचं कारण चांदीमध्ये झालेली अभूतपूर्व अशी तेजी. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेऊया, उहापोह घेऊया, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण पाहिलं IT कंपन्यांचे रिझल्ट आले. तर HCL टेक असेल, TCS असेल, या मोठमोठ्या कंपन्यांचे आपण रिझल्ट पाहिले. तर रिझल्ट हे निराशाजनक होते आणि रिझल्ट निराशाजनक असून कॉमेंट्री जी होती मॅनेजमेंटची ती सुद्धा पॉझिटिव्ह नव्हती. तर ही गोष्ट IT सेक्टरचा जो काही आउटलुक आहे येणाऱ्या काही काळामध्ये या कंपन्यांचा काय परफॉर्मन्स राहील हे दर्शवण्यासाठी मॅनेजमेंटची कॉमेंट्री ही पुरेशी आहे. मिड कॅप IT कंपन्यांमध्ये काही सिलेक्टेड कंपन्या अशा आहेत की ज्यांचे रिझल्ट हे चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कंपन्यांकडे आपल्याला फोकस करायचे. आता आपण पाहिलं तर LTI माइंडट्रीचे जे काही रिझल्ट होते ते इनलाईन होते आणि सगळ्यात जास्त सरप्राईज दिलं ते म्हणजे विप्रोने चांगले रिझल्ट दिले. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये विप्रो सारख्या कंपनीने जिथे जास्त काही अपेक्षा नसताना इनलाईन रिझल्ट देणं, नो न्यूज नो बॅड न्यूज इज द गुड न्यूज, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने रिझल्ट विप्रोने दिले तर ते रिझल्ट निश्चितच चांगले मानायला हरकत नाही आपल्याला. आणि 5 रुपयाचा डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे. आता मार्केट आवरमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मार्केटची सध्याची पोझिशन मी सांगतो. 25,000च्या खाली निफ्टी हा सरकलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर सध्या तो 24,943ला ट्रेड करत आहे. 3:30 वाजता पाहूया आपण तो कुठे क्लोज होतोय आणि काय होतंय ते. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ग्लोबल मार्केटमध्ये नॅसडॅक सातत्याने लाईफ हायवर लाईफ हाय बनवत आहे. आपण जर पाहिलं S&P 500 देखील वरच्या दिशेने आहे. डाऊ जोन्स देखील हायेस्ट पॉइंटला आहे. त्यामुळे अमेरिकन मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड हा चालू आहे. आणि मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये नॅसडॅक असेल, S&P 500 असेल, म्हणजे या इंडेक्सने तुम्हाला खूप चांगला पैसा मिळवून दिलेला आहे कम्पेअर टू ग्लोबल मार्केट. बाकीच्या ग्लोबल मार्केटपेक्षा अमेरिकेमध्ये चांगला पैसा मिळालेला आहे. आणि यामुळेच अमेरिकन मार्केटमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये खूप पैशाचा ओघ येत राहिला. खूप म्हणजे जे एक ॲव्हरेज असतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा अमेरिकन मार्केटमध्ये आला. परंतु हा ट्रेंड आता सध्या चेंज होतोय. अमेरिकन मार्केटमधला जो काही पैसा होता, जो काही ॲव्हरेजपेक्षा जास्त पैसा होता, तो पैसा आता एमर्जिंग मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. हा बदलता ट्रेंड आहे मित्रांनो. आणि याचबरोबर टॅरिफचा देखील काय परिणाम होतोय आपल्यावरती हे देखील पाहणं महत्वाचं आहे. भारतासाठी टॅरिफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. बाकीच्या देशांचा जर विचार केला तर अमेरिकेचं जे धोरण आहे टॅरिफच्या संदर्भामध्ये तर ते भारताच्या बाबतीमध्ये नरमाईचं धोरण आहे. आणि टॅरिफची एक चांगली ट्रेड डील जर आपली यशस्वी झाली तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तर भारतीय मार्केटसाठी तो अतिशय पॉझिटिव्ह ट्रिगर असेल. या दृष्टीनेच आपल्याला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे. तर IT सेक्टरच्या रिझल्ट बद्दल आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर अजून देखील काही कंपन्या आहेत ज्यांचे रिझल्ट चांगले आले. पॉलीकॅबनी शानदार रिझल्ट दिले. रेव्हेन्यू मध्ये चांगली ग्रोथ मिळाली, टॉप लाईन चांगली ग्रोथ मिळाली, बॉटम लाईन मध्ये चांगली ग्रोथ मिळाली. तुम्हाला मार्जिन जवळपास 14.5% गेले, 12.5%वरून. म्हणजे सगळ्याच फ्रंटवरती प्रॉफिट आफ्टर टॅक्स असेल, सगळ्या फ्रंटवरती चांगली ग्रोथ दिसून येत आहे. आणि ऑप्टिकल फायबरमध्ये खूप चांगली ग्रोथ दिसून येत आहे. आणि मॅनेजमेंटची कॉमेंट्री देखील ही अतिशय
पॉझिटिव्ह होती. त्यामुळे मित्रांनो ही वायर अँड केबल सेक्टर मधली लीडिंग कंपनी आहे आणि ती तिची लिडरशिप टिकवून ठेवणार हा जो मॅनेजमेंटचा जो काही विश्वास आहे, तर तो विश्वास निश्चितच आपल्यासारख्या इन्व्हेस्टरसाठी महत्वाचा आहे. परंतु जो काही डिसिजन घ्याल तो स्वतःचं रिस्क आणि स्वतःचं अनालिसिस करूनच घ्यायचा आहे आणि आपल्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच मित्रांनो घ्यायचा आहे. तर अशा काही काही कंपन्यांचे रिझल्ट आतापर्यंत लागलेले आहेत. काही बँकांचे रिझल्ट लागले, तर ते रिझल्ट अर्थातच इतके चांगले नव्हते. NBFC सेक्टरमध्ये काही कंपन्यांचे रिझल्ट चांगले लागले, काही कंपन्यांचे रिझल्ट तितकेसे चांगले नाहीत. परंतु NBFC सेक्टरला मात्र इथून पुढे नक्कीच फायदा होईल, कारण जसे जसे रेट कट होत जातील अजून तसं तसं NBFC कंपन्यांना सगळ्यात जास्त याचा फायदा होईल मित्रांनो. तर त्यामुळे NBFC सेक्टर मधल्या जे काही चांगले काही जे शेअर्स आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो PSU बँकांकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. PSU बँकांमध्ये ज्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन फेअर आहे, जिथे जो काही NPA आहे तर तो जी काही प्रोव्हिजनिंग आहे ती प्रोव्हिजनिंग कमी झालेली आहे. NPA जिथं कमी झालेले आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचे. ज्यांचे निम्स वाढलेले आहेत चांगल्या पद्धतीने, अशा बँकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. तर आपण पाहिलं ग्लोबल मार्केट, अमेरिकन मार्केट सातत्याने वाढते. टॅरिफचा धोका मात्र कायमच आहे. फार्मा सेक्टरवर देखील एक छोटा टॅरिफ आत्ता लावण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे आणि लॉंग टर्म मध्ये 1 वर्षानंतर ते अजून मोठा टॅरिफ लावू असं म्हणतायत. परंतु अमेरिकेला हे परवडणार नाहीये, कारण ते सगळ्यात जास्त मेडिसिन्स इम्पोर्ट करतात ते. त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण नंतर पाहूया, त्याचा रिव्ह्यू नंतर घेऊया. कारण आपण पाहिलंय की ट्रम्प हे बऱ्याचदा घोषणा करतात आणि परत त्यापासून माघारी देखील फिरतात. तर आपल्याला पाहायचंय की आपल्याला कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तर या मार्केटचा हा जो काही सिनेरिओ आहे, तर सध्या जे काही लार्ज कॅप आहेत, म्हणजे निफ्टी असेल, आपला सेन्सेक्स असेल, तो एका कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आज देखील निफ्टी 25,000च्या खाली आलेला आहे. परंतु फार खाली जायला त्याला चान्स नाहीये किंवा स्कोप नाहीये, कारण फार खाली जाण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु तो फार वरही जात नाहीये. वरच्या लेवलला त्याला लगेच रेजिस्टन्स येतोय, विक्रीचा मारा येतोय, खालच्या लेवलला त्याला सपोर्ट मिळतोय. तर कुठेतरी साईडवेज मोमेंट सध्या चालू आहे, कुठेतरी कन्सॉलिडेशनची फेज आता सध्या चालू आहे. त्यामुळे मार्केट आता खूप जे लार्ज कॅप आहेत, मी सेन्सेक्स आणि निफ्टी बद्दल बोलतोय, फार वाढणारही नाही आणि फार कमी होणार नाही. परंतु जी काही ऍक्शन असणार आहे तर ती असणार आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये. सध्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर आयडेंटिफाय करणं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्याच्याकडे इतका वेळ नाहीये इतका अनालिसिस करण्यासाठी, त्याच्यासाठी म्युच्युअल फंड आहेत. म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ही कधीही चांगली ठरू शकते तुम्हाला भविष्यासाठी. परंतु जो काही निर्णय घ्यायचा तो आपल्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच घ्यायचा मित्रांनो. तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये जर आपण पाहिलं तर जिथं मार्केट कन्सॉलिडेशन होतंय, थोडंसं खाली देखील यायचा प्रयत्न करते, तिथं मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये काही काही कंपन्या लाईफ हायला चाललेल्या आहेत. आपण पाहिलं गॉडफ्रे फिलिप्स सारखी कंपनी 2 ते 3 महिन्यापूर्वी 6,000 तिचा भाव होता, आता जवळपास 10,000 पर्यंत ती जायला आलेली आहे. तर अशा भरपूर कंपन्यांची आपल्याला उदाहरणं देता येईल की जे लाईफ टाईम हायला चाललेले आहेत मित्रांनो. तर या कंपन्यांकडे तुम्ही जर पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या आहेत मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधल्या, तर यामध्ये लगेच उठून यामध्ये गुंतवणूक करायची नाहीये. तर या कंपन्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्या सेक्टरचा काय ट्रेंड आहे सध्या, जी काही कंपनी आहे त्या सेक्टरचा ट्रेंड काय आहे, तिचं व्हॅल्युएशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या पॉइंटला तिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय याच्यावरती त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो ठरलेला असतो. तुम्हाला तिचा पीई रेशो चेक करायचा आहे की कुठल्या पीईला ही आपल्याला अवेलेबल आहे, तिचा सेक्टरचा पीई काय त्याच्याबरोबर कम्पेअर करायचे, तिच्या पियर्स बरोबर कम्पेअर करायचे, त्या सेक्टर मधल्या ज्या दुसऱ्या कंपन्या आहेत लिडिंग त्याच्या बरोबरीच्या व्हॅल्युएशनचं कम्पॅरिझन करायचे आणि मग तुम्हाला कुठेतरी ठरवता येईल की ही कंपनी स्वस्त आहे की महाग आहे. कारण कुठलीही चांगली कंपनी तुम्ही महाग जर घेतली
तर त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा बिघडू शकतो. त्यामुळे आपल्याला ती कंपनी फेअर व्हॅल्युएशनलाच आपल्याला तिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मित्रांनो. तर आता भारतीय मार्केट वाढण्यासाठी कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आतापर्यंत मान्सून आपण पाहिला, मान्सून आतापर्यंतची समाधानकारक प्रगती आहे. इथून पुढे पाहूया काय होईल. जर मान्सून हा चांगला राहिला, 100%च्या वर तो राहिला, तर नक्कीच रुरल डिमांड वाढेल आणि रुरल इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. त्यामुळे नक्कीच आपले हे जे FMCG शेअर आहेत, जे सध्या अतिशय चीप व्हॅल्युएशनला तुम्हाला आम्हाला दिसतायत, मिळतायत, तर या शेअरमध्ये तुम्हाला निश्चितच चांगली ग्रोथ, चांगली वाढ याच्या प्राइसमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर टू व्हीलर कंपन्या असतील की ज्या रुरल इकॉनॉमीमध्ये महत्वाचा रोल प्ले करतात, तर या कंपन्यांमध्ये देखील तुम्हाला चांगली वाढ आपल्याला दिसून येईल. तर तुम्हाला अशा पद्धतीने मान्सून जर चांगला गेला तर नक्कीच शेतकऱ्यांकडच्या हातामध्ये पैसा येईल आणि नक्कीच रुरल इकॉनॉमीमध्ये तुम्हाला एक मोमेंटम दिसून येईल. याचबरोबर दुसरा ट्रिगर म्हणजे लिक्विडिटी. RBIने आतापर्यंत रेट कट केलेत, याचा फायदा NBFCला होईलच आणि अजून देखील रेट कट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर याचा सगळ्यात जास्त फायदा कन्झ्युमरला होईल, कारण EMI कमी होईल. EMI कमी झाल्यामुळे आपल्या हातामध्ये पैसा राहील आणि हा जो काही पैसा आहे तो कन्झम्पशनसाठी वापरण्यात येईल. तुमच्या घरांचे EMI कमी होतील, गाड्यांचे EMI कमी होतील आणि त्यामुळे निश्चितच जे काही पैसे आपल्याकडे येतील त्यामध्ये बराचसा मोठा पैसा हा कन्झम्पशनसाठीच युटिलाइज होईल. तर मित्रांनो, आपल्याला या मार्केट सिच्युएशनमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ट्रेड डील. ही ट्रेड डील सक्सेसफुल होणं अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच एक चांगली बातमी, सकारात्मक बातमी भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे. आणि ही ट्रेड डील एकदा झाली की तो सगळ्यात मोठा ट्रिगर असेल भारतीय मार्केटला वाढण्यासाठी, कारण त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे आपला जो काही ट्रेड डेफिसिट आहे. तर त्याचं सगळं गणित हे आपलं ट्रेड डील कशा पद्धतीने होतंय त्याच्यावरती तो डिपेंडंट राहणार आहे मित्रांनो. तर या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे सध्या लार्ज कॅपमध्ये ऍक्शन दिसणार नाही, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. तिथं फेअर व्हॅल्युएशनच्या कंपन्यांमध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक सेक्टर आहे ते म्हणजे फार्मा आणि हेल्थ केअर सेक्टर. इथं सगळ्यात जास्त तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज आहे. फार्मा आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये आपण पाहिलं असेल, फार्मा आणि हेल्थ केअरच्या सेक्टरच्या कंपन्यांनी या मागच्या 5-6 महिन्यामध्ये अतिशय चांगले रिटर्न दिलेले आहेत आणि इथून पुढे देखील फार्मा आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये चांगले पैसे बनण्याची नक्कीच शक्यता आहे. तर तुम्हाला फार्मा आणि हेल्थ केअर मधले जे काही हॉस्पिटल कंपन्या आहेत त्यामध्ये कुणाचे व्हॅल्युएशन चांगले आहेत, त्यामध्ये कुठल्या कंपन्यांची टॉप लाईन चांगली आहे, बॉटम लाईन चांगली आहे, हे आपल्याला पाहायचंय आणि त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचंय. फार्मा आणि हेल्थ केअर मध्ये काही कंपन्या ज्यांचे बरेचसे मॉलिक्यूल हे ब्लॉकबस्टर ठरलेले आहेत, ज्यामध्ये त्या कंपन्यांना भरपूर मोठा नफा झालेला आहे. अशा मेडिसिन बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांच्या मॉलिक्यूलला मागच्या वर्षभरामध्ये जे मॉलिक्यूल ज्यांनी ब्लॉकबस्टर ठरलेले आहेत, म्हणजे खूप सक्सेसफुल ठरलेले आहेत आणि ज्याच्यातून त्यांना खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे, तर या मॉलिक्यूल बनवणाऱ्या कंपन्यांकडे तुम्हाला जास्त करून लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये नक्कीच आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचंय. ज्यांना डायरेक्ट इतका वेळ देणं शक्य नसेल अनालिसिस करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी, त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये, चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावायचे, ॲडवायझरचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ हा डिझाईन करायचा आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कारण भारत हा सध्या 4थी मोठी आर्थिक महासत्ता झालेला आहे. तर आपल्याला भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय आणि त्यासाठी भारताची ग्रोथ जशी होत राहील त्याचं प्रतिबिंब तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्कीच दिसेल आणि शेअर मार्केटची देखील ग्रोथ आपल्याला तिथं झालेली दिसेल. अमेरिकन मार्केटमध्ये जो काही सरप्लस पैसा होता तो आता निघतोय आणि तो आता एमर्जिंग मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली की त्याचं प्रतिबिंब तुम्हाला नक्कीच सगळ्याच एमर्जिंग मार्केटमध्ये दिसेल. त्याचा काही हिस्सा भारतामध्ये देखील येईल. परंतु भारतामध्ये सध्या रिटेल
आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची जी काही ताकद आहे ती इतकी वाढलेली आहे की खाली मार्केट जायला लागलं की लगेच आपल्या रिटेलरचे पैसे त्यामध्ये जायला लागतात. आपण पाहिलं SIP ने तर रेकॉर्ड ब्रेक मंथली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे SIP चे आकडे सातत्याने वाढताना दिसत आहेत. कॅपिटल मार्केटच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला त्यामुळेच सातत्याने खूप चांगला रिटर्न जे दिसत आहेत, कारण त्यांचे रिझल्ट चांगले येतात, कारण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. याचं कारण म्हणजे SIP चा इनफ्लो. जितक्या SIP बंद पडत आहेत त्याच्यापेक्षा जास्त SIP चालू होत आहेत. त्यामुळे SIP चे बंद पडण्याचे जरी आकडे आपल्याला दिसत असले तरी त्यापेक्षा उघडणाऱ्यांचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतोय. आणि तरी देखील भारतामध्ये अजूनही शेअर मार्केटचं जे काही पेनिट्रेशन आहे ते अजून काही ठराविक वर्ग, ठराविक शहरांपुरतच मर्यादित आहे. ते अजूनपर्यंत Tier 2, Tier 3 सिटीमध्ये पोहोचलेलं नाही. जेव्हा ते इतकं खालीपर्यंत पेनिट्रेट होईल तेव्हा विचार करा किती डीमॅट अकाउंट ओपन होतील. त्यामुळे हे जे काही डीमॅटशी संबंधित काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचंय. कॅपिटल मार्केटमधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. त्यांची टॉप लाईन, बॉटम लाईन ग्रोथ आपल्याला पाहायची आहे आणि त्याकडे देखील आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं. तर मित्रांनो, आपण कॅपिटल मार्केट असेल, हेल्थ केअर आणि फार्मा सेक्टर असेल, मिड कॅप IT कंपन्या असतील, NBFC मधल्या काही चांगल्या शेअर असतील, तर याकडे आपल्याला बारकाईने सातत्याने लक्ष द्यायचंय. त्याचबरोबर ऑटो अँसेलरी कंपन्यांमध्ये देखील आपल्याला लक्ष द्यायचंय की ज्यामध्ये फेअर व्हॅल्युएशन आहे अशा कंपन्या आपल्याला शोधायच्यात. आपण हे 4-5 सेक्टरकडे एक फोकस्ड एक लक्ष दिलं आणि यामधील काही शेअर जर आपण चांगल्या पद्धतीने काढले, सिलेक्ट केले आणि ते जर रोज ऑब्झर्व केले, आपण त्याचे रोज चार्ट अनालिसिस केला आपण, तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये काही शेअर तरी आपल्या पोर्टफोलिओसाठी आपल्याला नक्कीच मिळतील मित्रांनो. तर निश्चितच थोडं मेहनत करावी लागेल या मार्केटमध्ये. आपल्याला इझिली आपल्याला या मार्केटमध्ये शेअर्स आयडेंटिफाय होणार नाहीत जे 2 वर्षापूर्वी मिळत होते, कारण त्यावेळेस व्हॅल्युएशन हे चांगलं होतं, स्वस्त होतं. तर ते व्हॅल्युएशन थोडं स्ट्रेच झालेलं आहे, परंतु मेहनत केली की तुम्हाला ते शेअर मिळायला अडचण येणार नाही. तुमचं एक ऑब्झर्वेशन युनिव्हर्स बनवा, त्यामध्ये शेअर सिलेक्ट करा आणि सातत्याने त्या शेअरचं ऑब्झर्वेशन करत राहा. त्याच्याशी संदर्भात ज्या काही बातम्या येत राहतील त्या बातम्यांकडे तुम्ही लक्ष देत राहा. त्यांच्या फंडामेंटल मध्ये काही चेंज होतोय का त्याकडे लक्ष देत राहा. ऑर्डर डील कशा आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्या. काही डिफेन्स सेक्टर मधल्या कंपन्यांकडे देखील तुम्ही लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. तर मित्रांनो, तुम्हाला शेअर नक्कीच सापडतील. तर नक्कीच इन्व्हेस्टेड राहूया आणि आपली सर्वांची वेल्थ आपण नक्कीच बनवूया. तर तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.